पैसा नाही तर आयुष्य थांबतं, पण सगळे मोठे खर्च फक्त पगारावर किंवा बचतीवर होत नाहीत। मग अशा वेळी मोठ्या पैशांची गरज असेल तर काय करायचं? उत्तर आहे याचं लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी। आज आपण समजून घेणार आहोत लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय, ते कसं घेतात आणि कोण घेऊ शकतं, आणि हो, हा होम लोन पेक्षा कसा वेगळा आहे हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। काय आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी? तर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी LAP हा एक सिक्युअर्ड लोन असतो। यामध्ये तुम्ही तुमची मालकीची प्रॉपर्टी जसं की घर, दुकान किंवा जमीन बँकेकडे गहाण ठेवता आणि त्या बदल्यात तुम्हाला मोठं कर्ज मिळतं। हे पैसे तुम्ही कुठल्याही कामासाठी वापरू शकता, जसं की लग्न समारंभ असू दे, तसेच घर रिनोव्हेशन करणार असाल, तसेच त्याबरोबर जर शिक्षणासाठी कर्ज पाहिजे असल्यास आणि यासोबतच नवीन बिझनेस जर तुम्हाला सुरू करायचा असेल तरीही हे लोन लोक घेऊ शकतात व घेतात। व समजा अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तरीही लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी तुमचा आधार बनू शकतो। हे याकरिता पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असला पाहिजे? तर यासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असावी। हा नियम लोन संपेपर्यंत लागू होतो। या लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा लाभ कोण घेऊ शकतो? तर सॅलरीड पर्सन किंवा सेल्फ एम्प्लॉईड दोघेही याचा लाभ घेऊ शकतात, पण त्यासाठी अट अशी आहे की कुटुंबाचे किमान उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपये असले पाहिजे। आता बघूया लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीवर किती लोन मिळतो, म्हणजेच लोन अमाऊंट आणि LTV। तुमच्या प्रॉपर्टीच्या 70% किमतीपर्यंत लोन मिळू शकतं। उदाहरणार्थ जर प्रॉपर्टीची किंमत 1 कोटी रुपये असेल तर बँक 70 लाख रुपयांपर्यंत लोन देऊ शकते, पण हे पूर्णतः तुमच्या मंथली इन्कम वरती सुद्धा अवलंबून आहे। जर तुमचं मंथली इन्कम 1 लाख रुपये असेल तर बँक असे ग्राह्य करू शकते की तुम्ही 50% म्हणजेच 50,000 रुपयांपर्यंत EMI भरू शकता। त्या आधारावर तुमचं लोन लिमिट ठरतं। यावर व्याजदर म्हणजे इंटरेस्ट रेट किती असू शकतो ते लक्षात घेऊया। लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीवर सध्या 9.80 ते 16.50% पर्यंत व्याजदर लागू आहे। हा दर होम लोन पेक्षा 1 ते 2% जास्त असतो। तुम्ही लोन घेताना त्यावेळेचा व्याजदर बँकेतून तपासून पहा। आता यावरती मिळणाऱ्या कर सवलती म्हणजे टॅक्स बेनिफिट्स काय आहेत ते लक्षात घेऊयात। जर लोनचे पैसे घर खरेदीसाठी वापरले तर 2 लाख रुपयांपर्यंत व्याजावर सवलत मिळू शकते सेक्शन 24B अंडर। दुसरं म्हणजे लोनचे मिळणारे पैसे बिझनेससाठी वापरल्यास सेक्शन 37(1) अंतर्गत खर्चामध्ये वजा करता येतो। शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हा तुमच्या मालकीच्या प्रॉपर्टीचा सर्वोत्तम वापर आहे। आर्थिक अडचणीच्या वेळी प्रॉपर्टी विकून टाकण्यापेक्षा ही खूपच चांगली आणि सुरक्षित पद्धत आहे। जर तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी बद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला ते नक्की विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, फायनान्स केअर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।